शिट, अजून कशी आली नाही? विशाल. अगे ये, बस बस. हा. तोंडाला बांध ती फडक. फडक का हे? स्टोन आहे ना? हा तीच बांध लवकर. बांधते परत. एवढा काय घाबरतोयस? काय? अगं आमचा मामा आहे तिकडे. काय? अरे ते इकडेच यायला लागलेत. काय गेलो आता? बोरा बोला. आयला पोरगा आहे का पोरगे आहे? बोला की काय काम आहे? यो दवाखाना कुठं आला? काय माहित नाही हो. तुमचा आवाज कुठं तर बघितल्यासारखा वाटतोय. मी पण तुमचा चेहरा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ए चिकन्या चल ना. हो तिकडे. ए चिकन्या चल ना. हो मामांची चांगलीच गंमत केलीस तू. बरोबर हसू नको. बांध आता तरी. हा बांधते. बस बस. गोलमाल है भाई सब गोलमाल है. माईला कोणाला पत्ता विचारायचं बी अवघड झालं या. ओय तो दवाखाना कुठं आहे? माग नाही मेन रोडला नाही महात्मा गांधी चौक नाही माहित नाही पाडा लावलायस आज काही एक सवत घावणं झालं. आवडला ना तुला ड्रेस? हो छान आहे. दादा किती रुपये झाले? फक्त 2000 झाले. 2000 आमच्या गावात कर्जात येणार नाही असं. काय? काय नाही तुला एकच ड्रेस बास का आणि एखादा ड्रेस घेणार असं म्हटलं. या खरंच मी पण हेच म्हणणार होते. दादा मला अजून एक ड्रेस दाखवा. हिला गंमत केलेली पण कळना लगेच दुसरा ड्रेस घ्यायला लागली. ओ राहू दे हे एक ड्रेस बास की परत घे. हा नाही मला आत्ताच घ्यायचंय. या ड्रेसवर मॅचिंगचं चप्पल नाही माझ्याकडं. माझ्या कलेक्शन मध्ये ज्या कलरचे चप्पल आहेत ना त्याचा ड्रेस घेऊया आपण. मग ही मागे देऊया. हे नाही अगं हे जो मॅचिंग चप्पल नाही ना मग घेऊया की आपण. हाय हा दादा चला तुम्ही मला ड्रेस दाखवा. लुट गए हम तेरी मोहब्बत में. दादा एकदम भारीतला ड्रेस दाखवा. 5-6 हजार पर्यंत. 5,000? तुझा खर्च लागला वाढू. सांग किती मी कर्ज काढू. हो मामा हो मामा हो मामा ओ एक बन्यान दाखवा. हो मामा मामा मामा. मामा इकडे पण आलं वाटतं. चोरीचा मामला मामा ही थांबला. कुठं आहे का काय? आईला कसलं पुत आले ती. तू जिवंत वाटते ती. आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे. बर ये आहे वाटतं. ये आहे मारा शिकवले वाटतं. दिसतीस की नमस्कार दादा. आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. बोला काहीतरी. आय नाही मग काय वाटतं. त्या मॅडम बोलतात का बघतो. नमस्कार म्हटलं मॅडम. आमच्या दुकानात तुमचे स्वागत आहे. जाऊ पुण्य छेडी आली आहे वाटतं. याय द्या. सॉरी पाय पडतो. कुणाला सांगू नका मॅडम. सॉरी बाबा. सॉरी दादा. सॉरी. चला आपण बिल करूया. विशाल घेतलाय मी ड्रेस. चल पैसे दे त्यांचे. विशाल अरे काय झालं? भर ना बिल. मला अजून चप्पल पण घ्यायचंय. असं का उभा राहिलायस? काय झालंय तुला? याला कापर भरलं या. मामा माझे पैसे द्या. पैसे कोण देणार माझं? पैसे माझा भाचा देणार. कोण बादचा? ठेव काय कुठे गेला? अगदी ना पळालं वाटतं.
मी पण जातो. थांबा 4000 रुपये द्या माझं. कुठलं 4000 रुपये? तुमच्या भाच्यानं खरेदी केलं त्याचं. तेव्हा माझा भाचाच नाही. गप पैसे देतोस का बाउन्सरला बोलू? नाही देत. हो बाउन्सर हिडा काय बाउन्सर बिन्सर? पैसे दे ना यो उचलायला. नाही कुठं म्हटलंय मी. दिसल्या बुरट्या तू माझ्या हातात मेलायचं झाला. अगं तुला जरा तरी काय अक्कल. मामा होतं तिथे आणि विषयाला का मारताल्यास? मला काय माहित मामा येतील तिथं. तिकडे तिकडे बघायत नाही बघ. काय शॉपिंग करायला लागली पाक भान हरपतंय तुझं. बोलतेस म्हण की पाक. जा तू सारखं गावतोयस मला. मी नाही बोलणार तुझ्यावर. गट्टी फू. अगं राग मान नको असं म्हणलं. ऐक की आईला एवढी शॉपिंग करून पण बोलणार नाही. अरे सदा काय सांगतोयस ही? अगं तायडे माझ्या डोळ्यानं बघितलंय मी. विसल्या एका बायवर फिरतोय. तिला कापड काय दिसतोय. मला बघितल्यावर पैसे न देताच पळून गेला. माझ्या खिशातलं 4000 रुपये घेतलं त्या दुकानदारानं. गप तू. तुला पैशाची पडल्यावर मला आधी सांगती बाई कोण होती? आलाय बघ त्यालाच विचार. विश्ल्या कुठल्या बाईला घेऊन फिरतोयस? कोण बाई आहे ती सांग. अगं आहे ती बाई नव्हती. बाय नव्हती मग काय बाबा होता का काय? अरे मी बायवर वडली पण बाबा. अहो का बसा तसं काय नाही. बाबा बाय नव्हती म्हणजे ती मुलगी होती. आमचं प्रेम आहे एकमेकावर लगीन करणार आहे आम्ही. काय? अरे वा 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 वा. शेवटी तू लगीन करायचं मनावर घेतलंस. देवच पावला. मला बी आता काम जमाना झालंय. बरं कसली पोरगी आहे? बोलू की तिला घरला. मला बघायचंय तिला. उद्या बोलू काय? हा हा. जाऊ दे मला 4000 रुपये द्या. देते की भाड्या. काय सारखं 4000 लावले? तायडे गाडीचा हप्ता भरायसाठी ठेवले मी पैसे. बरं देते तुला. उद्या पोरगीला घेऊन ये बरं का. बरं नक्की येतो उद्या. हा. ए नाही बाबा मी तुझ्या घरी काय येऊ? अगं आमच्या आईला तुला बघायचं आहे म्हणून बोलवलंय तुला घरी. चल. नाही बाबा मला भीती वाटते. अगं बायच काय त्यात? तुझ्या आई लय डेंजर आहे. मला घरी बोलवून जर मारलं तर? खुळे आहेस काय तू? मी आहे चल. नाही मारत. नमस्कार आई. ही होय पोरगी. हा चांगलं आहे का नाही? अरे माकडा तोंडात सोडल्याशिवाय मला कसं कळल? अरे हो सोड तोंड. हा. वा सुंदर आहे मुलगी. हा म्हणजे तुला आवडली? येस. नाही चेक करू दे की. काय चेक कर? ही किती? 2. ही 7. ही काय चेक करते? अरे डोळे चांगले आहेत का बघितलं? आ कर ग. आ 1 2 3. काय बोलतेस? अरे दात सगळे आहेत का बघितलं? हाय ते कान बी चांगला आहे तू. जरा चालून दाखव ग. पाय बी सरळ आहे ती. अरे आतल्या लोकांनी गोळा पण आणून देऊ का तुला? कशाला? गोळा फेक पण करते का बघ की. तिला भरती करायची ना का? अरे माकडा सगळं नीट आहे का चेक करायला नको का? चांगलं आहे पोरगी. मला हीच पोरगी सून म्हणून पाहिजे. पण माझ्या घरी विचारलं पाहिजे आधी. काळजी करू नको. माझं पोरग लागात आहे काय तुझ्या घरचे नाही म्हणणार नाहीत. हे बघ पोरा आम्ही आमच्या मुलीला कधीच काय कमी पडू दिलेलं नाही. मी पण काय कमी पडू दिलेला काय नाही बोला. अजून पुढे ऐक. आमच्या खानदानात कुणालाच ब्लड प्रेशर नाही डायबिटीज नाही. त्यामुळे आम्ही आमची मुलगी एका तंदुरुस्त आणि निरोगी मुलाला देणार आहे. एवढंच मी मग मी आहे तंदुरुस्त निरोगी. हे बघ असं नाही. अगोदर रक्ताच्या तपासण्या करून रिपोर्ट घेऊन ये. काय कमी आहे नाही ते सगळं ब्लड रिपोर्ट मध्ये कळल. बरं चालतंय. आज ते बुलेट हा येतो. हा हा या. येऊ का सासूबाई? हा संपत चपटे कोण आहे? मीच आलो या काय झालं रे? रक्त चेक करा. मला काय झालेलं नाही. लगीन ठरले म्हणजे ठरणार आहे. पुरी घरच्यांनी सांगितले ब्लड रिपोर्ट घेऊन या. हातात तसलंच बघते कुंडली बिंडली तसं बोलणार. बर तुमचं काय? आमचं काय नाही. माकडा वाटीभर रगत काढलं. हो मामा तुमच्याच होतं का तरी वाटीभर रागात? लोक माकडा चेष्टा करतोय मी. कासाडी बरं होतं. जावा पुढे बघून जावा. धडाकीला कुणाचा नंबर आहे आपला? दुकान दिसतोय पुढं. नाही मग माझाच आहे की. पांडू दपाटे मला 2 द्या आय धपाटी.
अरे माकडा का हॉटेल आहे बी, दवाखाना येऊ. ती धपाटे काय म्हणते अरे ते नाव आहे माझं पांडू धपाटे. हा मला वाटलं दही धपाटे. माकडा हाजीर बोलू नको. हा, जावा की मग इथं काय धपाटे घालता येईल. जावा जावा धपाटे या धपाटे या. धपाटे. हॅलो बोल की बाबा. अय विश्ल्या बाबा काय करतोस? अरे बाबा रक्त चेक करा आलोय दवाखान्यात. हा काय झालं तुला? कसले टेस्ट करतोस? अरे सगळ्याच टेस्ट करायला आलोय. विशाल ठोंबरे आलो आलो बाबा परत करतो फोन तुला. ठेवू का? बर बर चालतंय ओके. या विशाल या. येऊ का डॉक्टर? जाऊ का कुठे? अजून रक्त कुठे चेक केलंय? बरं डॉक्टर सगळ्या तपासणी करता ना तुम्ही? होय होय नवीन सुविधा पुरतो आम्ही, काय काळजी करू नका. डॉक्टर बहिर आहे काय? बोला. सगळ्या तपासण्या करता का म्हटलं? होय सगळ्या तपासण्या करतो आम्ही. या रक्त घेऊया तुमचं. हा. झाले ही जरा बाटलीत घ्या सॅम्पल आणि नाव टाका विशाल ठोंबरे. उद्या या रिपोर्ट देतो. बरोबर चालतंय. आईला आता काशीगावला जायला इष्ट आहे का नाही कोणाच तो? ओ मामा इष्ट आहे का काशीगावला आता? 4 किलोमीटर चालत जा की, पाय काय मोडली टीव्ही. आईला म्हातार नाही खबाड दिसते वरत. मामा इष्टी का काशीगावला? एसटीचा संप आहे, रिक्षाने गेलं पाहिजे. रिक्षा कुठं लागते? साईडला लागतात बघा तिथं. ओ दादा काशीगावला किती रुपये घेणार? शीट वर जायचं असलं तर 40 रुपये घेणार आणि स्पेशल पाहिजे असली तर 120 रुपये घेणार. 100 रुपयात घ्या की स्पेशल. ए नाही नाही परवडत नाही, जा तू. अहो घ्या की 100 रुपये. बर बर बस बस. चला आईला लयच उशीर झालाय, कवा याची गाडी ही. ओय थांबा 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 कामायचा. कुठे जाणार आहे? कासेगावला बघा इष्टीचा संप आहे, वाहनं बी बंद आहे सगळी. जायची पंचायत झाले ना. मी सोडतो तुम्हाला 50 रुपये द्या मला. उत्तर होतील बघा. हा चला बसा बसा रिक्षात बस. अरे कोण आहे येऊ? मित्र आहे माझा येणार आहे माझ्यावर. बर बर बस बस. जाऊ दे का? जाऊ दे. थांबा 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 इथे थांबा. आलोच. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हा आईला काय करायला लागला ह्यो? आता ह्यो कोण? हे पण मित्रच आहे. बर बर बसा बसा. जरा मोठा आहे हो याने मित्र. बर बर बस. जाऊ दे. चला काशीगाव काशीगाव काशीगाव. अरे कान सोड, काय करतोस कान धरून? काय नाही काय मोर सकाळ. अरे देवा, आता एसटीचा संप आहे वाटते. वडापची पण गाडी येईना. थांबा थांबा इथं थांबा इथं थांबा इथं थांबा थांबा थांबा. आता काय झालं? आलो आलो. आता ह्यो पण मित्रच असेल आहे ना तुझा? नाही नाही हे माझे बांधव आहेत. बर बर बसा. ते नव्हे, आपण बांधव कसं काय? तुमचे पण आडनाव कातर नावे आहे का? नाही माझी चुना लावे आहे. मग आपण बांधव कसं काय? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तसं तुम्ही बांधव झाला ना. तुम्ही फार विनोदी आहात बुवा. तुम्ही पण फार भटजी आहात बुवा. आ? का? काय नाही.
आलाय. ए 100 रुपये घे. 2 मिनिटं 50 दे. धन्यवाद. धन्यवाद बरं का. माकडा स्पेशल गाडी करून आलायस आणि 50 ने शिटा घेतल्या देसवी. होय स्वतः फुकट बसून आलास आणि वरनं 50 रुपये कमी वी. होय दिस इज बिझनेस. तुझ्या तर विश्ले बाबा काय रे भावा? अरे रक्त चेक करायला गेला होतास आजारीस का काय? अरे आजारी नाही, पूजेच्या आईने सांगितलं त्याला तंदुरुस्त आणि निरोग जावाय पाहिजे, त्यासाठी गेलो होतो ब्लड टेस्ट करा. बर विशाल काय 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 नाही, तर तिकडे टेस्ट केलीस का आणि विचारत होते. हा टेस्ट केले त्या, पण रिपोर्ट आणलेला आहे अजून, उद्या जाणार आहे ना. बाबा उद्या ब्लड रिपोर्ट आणायचा यायचा आहे, तू येणार का तुझी 2 व्हीलर घेऊन? चालतं येतो की. इकडे 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 आपण दोघं जायचं 2 व्हीलर आण तुझी बरं का? अरे काय झालंय माहिती भावा, 2 व्हीलर पंक्चर आहे रे माझी, पंक्चर काढलेलं नाही. असं झालं की? अरे हिलाच घेऊन जायचं होता. काढलाय पंक्चर पप्पाने सकाळी पंक्चर काढलाय. काढलाय काय? बरं नाही नाही आपण दोघं जायचं. पंक्चर आहे भावा. लाद घालीन. या डॉक्टर रिपोर्ट काय आला माझा? कंपाऊंडर रिपोर्ट आणा. संपत सत्य काळजी करण्यासारखं काय नाही, फक्त कॅल्शियम कमी आहे. एक बाटली लिहून देतो. बाटली आहे माझ्याकडे. कसली बाटली? चपटी. अर्धा आरोग्यात असली बाटली नव, कॅल्शियमची बाटली. ती घ्या, 8 दिवसात फरक पडतोय. बाकी सगळे रिपोर्ट ओके. 100 वर्ष काय होणार नाही तुम्हाला. काय 100 वर्ष सांगणार मी? येस येस. हे जरा जावा. ए म्हाताऱ्या पुढे बघ की मरचल थटून. माकडा 100 वर्ष जगणार आहे मी. हे रिपोर्ट दे. ओ नो, काय झालं डॉक्टर? कॅन्सर. डॉक्टर तुम्ही डॉक्टर असून तब्येतीची काळजी घेत नाही, कॅन्सर झाला तुम्हाला? अरे याने नाही, तुला कॅन्सर झालाय. 2 महिन्यात मारणार आहेस तू. काय झालंय? काळजी घ्या, जपा जीवाला. आता काय जप्पा, 2 महिन्याला मरणार आहे मी डॉक्टर. बाबा वाईट झालं. बाबा आता पूजाच्या घरी जाऊन कुठल्या तोंडाने सांगू की मला कॅन्सर आहे म्हणून? सांगायची गरज नाही बाबा, मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मेसेज टाकलाय तुला कॅन्सर झाला म्हणून. काय? होय बाबा. साबरिया तुला कोणी सांगितलं? तू कोणी सांगितलं? सगळं गाव पडतात मला तुझ्या आलाय का? गप गप. तरी बरं मी अगोदरच तपासण्या करायला लावल्या म्हणून. त्या पोरासंग लगीन केलं असतंस तर 2 महिन्यात विधवा झाली असतीस. कळलं ना तुला आता त्याला कॅन्सर आहे म्हणून? पण मी नाही राहू शकत आई त्याच्याशिवाय. गप बस पोरी, आता त्या विश्ल्याभर लगीन करायचा विचार मनात न काढून टाक. तुला आधीच सांगितलं होतं ती पोरग चांगलं नाही म्हणून. पिसल्या तुला काय खाऊ वाटतंय सांग, मी आणतो. शेवटची इच्छा विचारा. शेवटची इच्छा काय आहे तुझी? मरणार तर पाहिजे माझ्या. अरे डॉक्टरांनी 2 महिन्याची मुदत दिली आहे तुला. अरे मग 2 महिने तर जगणार आहे का? 4 महिने जगू दे मला. 2 महिने. माझ्या सोन्या रे, अरे तुला काय झालं रे? काल परवा फोनवर बोललास की रे, त्यावर कसला आजार झाला रे? ए मावशी का बस, उगाच काय घालू नको, मेल्याला मी जिवंत आहे अजून. ओ काय जावा, माणसं गोळा झाली, कशाला काय वर घातला तेवढा? हाय ओके. सुखी रहा. अरे पोरा, पूजाचं लग्न झालं. काय पूजा? अरे पोरा, जावय बापू, काळजी घ्या माझ्या पोरीची. हो घेतो सासूबाई. पूजा विशाल, पूजा मला कॅन्सर आहे म्हणल्यावर तू मला सोडून दिलंस, मी दुसऱ्यावर लग्न केलंस. नाही विशाल, आईनं मला तिची शपथ घातलेली म्हणून मी लग्न केलं.
बर ठीक आहे जाऊ दे मी 2 महिन्याचं सुट्टी आहे तू राहा लग्न करू चुकी जातो मी अलविदा टाटा गुड बाय भावा काय टेन्शन घेऊ नको मी आईची काळजी घ्यायला भावा तू तर जाशील मरून माझी काळजी कोण घेणार म्हणून मी लगीन केलं हिच्याबत खरंच मी भावा किती चांगला आहे भावा चुकी ओके आय विशाल ठोंबरे डॉक्टर तुम्ही एक घोटाळा झाला तुमच्या रिपोर्ट मध्ये ती सांगायला आलोय कसला घोटाळा झालाय तुम्हाला कॅन्सर नाही तुम्ही एकदम निरोगी आहे डॉक्टर काय आधी का चुकीचा रिपोर्ट दिला तुम्ही अहो रिपोर्ट बरोबरच आहे कॅन्सर आहे कॅन्सर आहे पण तुम्हाला नाही तुमच्यावर आलेल्या म्हाताऱ्याला आहे ह्या टरक्यान चुकून तुमच्या रिपोर्टवर म्हाताऱ्याचं नाव टाकलं आणि म्हाताऱ्या रिपोर्टवर तुमचं नाव टाकलं जरा मिस्टेक झाली सॉरी बरं का अरे जरा मिस्टेक झाली तुझ्या मुलं लगीन मोडलं माझं